राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी चालू असून आज 2 तारीख आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून प्रभाग क्रमांक 10 मध्ये भारतीय जनता पार्टीला दुसऱ्यांदा विजयी सलामी भेटलेली आहे। ती सुप्रियाताई चांदगुडे यांच्या रूपाने आज त्या बिनविरोध नगरसेवक म्हणून निवड झालेली आहे। काय त्यांच्या प्रतिक्रियात आपण जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल बिनविरोध नगरसेवक निवडून आलात? खरं तर मला हे माझ्या म्हणजे ह्याच्यात नव्हतंच, खरं अचानक हे झालं। कारण मी जनतेची एवढ्या दिवस सेवा केलेली आहे आणि मी जनतेबरोबर, जनता माझ्याबरोबर राहिलेली। कारण मला असं वाटतं मी 10 वर्ष झालं हे काम करत आहे। 10 म्हणजे तसं म्हणायला गेलं तर 35 वर्ष झालं। कैलासवासी कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान म्हणजे कैलासभाऊ माझे मोठे दीर, त्यांच्या माध्यमातून मी हे काम करत राहिले आणि माझे छोटे दीर उमेश भाऊ हे आणि माझे मिस्टर महेश भाऊ यांच्या सगळ्या माध्यमातून आमचे पूर्ण चांदगुडे फॅमिली समाजसेवाच करत आलेली। आणि मी आता जनतेच्या ह्याच्यामध्येच राहिलेली की बाबा जनतेची कामं करत राहिलेली, त्याच्यामुळं मला हा जनतेने न्याय दिलेला आहे। आपण मागच्या वेळेस उभे होतात त्यावेळेस थोडं सहकार्य झालं नाही, पण आज अर्ज भरल्यापासून किंवा तुम्ही वर्षानुवर्षे प्रभागामध्ये जी जनतेची सेवा करत आलात, अर्ज भरल्यानंतर प्रचार करते वेळेस नागरिकांच्या प्रतिक्रिया काय होत्या? खरं तर नागरिकांच्या प्रतिक्रिया म्हणत होत्या, ज्यावेळेस मी त्यांच्या घरी जात होते होम टू होम, तेव्हा म्हणत होते ताई तुम्ही येऊच नका, कारण आम्ही तुमच्या बरोबरच आहे। खरं मला ते गॅरंटी होती, पण मी होम टू होम फिरले कारण मला असं वाटलं की बाबा मी मागच्या वेळेस लोकांपर्यंत पोहोचले नाही, कारण मला मागच्या वेळेस थोडा कमी अवधी भेटला आणि लोकांच्या पर्यंत मी पोहोचले नव्हते। पण मी ह्यावेळेस पोहोचले तर लोकांची प्रतिक्रिया होती की तुम्ही 100% तुम्ही या, आणि मला म्हणजे खात्री होती की मी येणारच आहे। पण असं एकदम होईल असं मला म्हणजे वाटलं नाही की एकदम हे बिनविरोध होईल म्हणून। प्रभागामध्ये आता बरेचसे प्रशासक होता, 4 वर्ष झाले महानगरपालिकेवर विकास कामं रखडलेली आहेत, त्या बाबतीत काय तुमचं पुढची भूमिका असणार? खरं तर प्रशासन म्हणजे काय झालं, आता पहिल्या 5 वर्षामध्ये 2-3 वर्ष तर कोरोनाचा काळ गेला। त्याच्यानंतर कोरोनाच्या 3 वर्ष कामं केली सगळ्या लोकांनी, आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2-3 वर्ष कोरोनाचा काळ। त्याच्यानंतर मला असं वाटतं प्रशासनाच्या ताब्यात तर खरंच काहीही कामं झाली नाहीत। मला तर असं वाटतं लोक नागरिक म्हणजे माझ्या भागामध्ये तर पाणी आणि लाईट आणि सगळ्यात मोठा म्हणजे कुत्र्यांचा ह्याचा प्रश्न आहे मोठा, खरं ते मी नक्कीच, आणि महिलांचं म्हणजे स्वच्छतागृह कुठं नाहीये, तर ते त्याच्यासाठी मला काम करायचं। खरं तर जास्त मला महिलांच्यावर काम करायचं, महिला सुरक्षित नाहीये, चैन केशिन म्हणजे खूप प्रकार चालू येते, तर त्याच्यावर मी नक्की 100% काम करणार आहे। आता माझे 4ही उमेदवार आहे आम्ही, म्हणजे अनुराधाताई गोरके असेल, कुशाग्र कदम असेल आणि तुषार हिंगे आणि मी, आम्ही 4ही मिळून म्हणजे भारतीय जनता पार्टी न्याय देणारं पक्ष आहे, तर आम्ही नक्कीच 4ही मिळून कामं करू, जे पेंडिंग राहिलेली कामं आहेत ते नक्कीच पार पाडू। आता निवडणूक होणार आहे, तुम्ही बिनविरोध निवडून आलेले आहेत। प्रभागामध्ये असं असतं की निवडून आल्याच्या नंतर नागरिकांना वाटतं नगरसेवक झाले की आता त्यांचा विषय संपला, कार्यालयात गेलं तर त्यांना दाद भेटत नाही। तुम्ही नागरिकांना, प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना काय आवाहन कराल या संदर्भात? खरं तर मी नागरिकांना सांगेल, म्हणजे नगरसेवक म्हणजे एक जनतेचा सेवक असतो, मेन म्हणजे ते आहे। आणि त्यांनी आपल्याला कामं सांगायची असतात, त्यांनी आपल्याला एक जागा दिलेली असते की ती आमची कामं झाली पाहिजे। लोकांना काय हवं असतं की पाणी म्हणजे लाईट ह्याच्या सुविधा आणि जरा सुरक्षितेसाठी, तर हे काम आम्ही 100% करू। म्हणजे नगरसेवक म्हणून आम्ही त्या पद्धतीने नाही राहणार, आम्ही जनतेमध्ये एक कार्यकर्ता म्हणून राहू। आपण बघत होतात प्रभाग क्रमांक 10 मधून सुप्रियाताई चांदगुडे या बिनविरोध नगरसेवक झालेले आहेत। त्या प्रभागामध्ये एक चांगल्या प्रकारे काम करणार आहेत आणि प्रभाग क्रमांक 10 मधील नागरिकांना त्यांचं आव्हान आहे की कोणत्याही कामासाठी, अडीअडचणीसाठी त्यांच्या कार्यालयाचे दरवाजे 24 तास खुले असतील। आपण बघत होतात लोकन्याय न्यूज लाईव्ह, मी सूरज, धन्यवाद।